मुंबईमधून भायखळामध्ये मातीचा भाग ढासळून कामगारावर पडल्याची दुर्घटना घडलेली आहे। मातीचा भाग ढासळल्यानं दोघांचा यामध्ये मृत्यू झालाय, तर तिघांवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे। इमारतीच्या फाउंडेशन आणि पाईपलिंगच्या कामादरम्यान ही भीषण अशी दुर्घटना घडली आहे। भायखळाच्या हंस रोड येथील हबीब मॅन्शन परिसरात ही धक्कादायक अशी घटना घडल्याचं उघडकीस सध्या येत आहे। हे दृश्य सुद्धा आपण बघू शकतोय। यामध्ये 2 कामगारांचा मृत्यू झालेला आहे, तर 3 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत, त्यांना गंभीर दुखापत झाली आहे। मातीचा भाग ढासळला आणि त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला। भायखळामध्ये ही घटना घडलेली आहे आणि याच घटनेविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे सध्या आपल्यासोबत आहेत। नंदकिशोर, नक्कीच ही संपूर्ण घटना आहे भायखळ्यातील हंसरोड परिसरातील आहे। जवळपास दुपारच्या सुमारास हे संपूर्ण एक नवीन इमारतीचं जे फाउंडेशनचं काम होतं ते सध्या सुरू होतं आणि सोबतच जर पाहायला गेलं तर पाईपलाईनसाठी एक खड्डा खणला जात होता आणि त्या खड्ड्यामध्ये 5 जण कामगार जे होते ते खड्डा करत होते आणि अचानक वरून जी माती आहे ती खाली कोसळलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच मातीच्या खाली एकूण 5 जण सापडलेले होते। त्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झालेला होता। या 5 जणांना नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। त्यातील दोघांना जागीच मृत्यू असल्याचं घोषित करण्यात आलेलं होतं, तर तिघांवरती उपचार जे आहेत ते सध्या सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळते। राहुल आणि राजू असं मृत झालेल्या दोघांचं सुद्धा नाव आहे। त्यामुळे एकंदरीत तिघांवरती उपचार सुरू आहे। आज दुपारची संपूर्ण ही घटना आहे। एका नवीन इमारतीचा फाउंडेशन बांधत असताना, पाया बांधत असताना आणि पाईपलाईनची खड्डा खोदत असताना ही संपूर्ण घटना घडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। गौरी, नक्कीच नंदकिशोर, खरं तर बघायला गेलं असं काही काम सुरू असताना, इमारतीचं काम सुरू असताना सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना राबवणं गरजेचं होतं, तसं काही त्या ठिकाणी होतं का? नक्कीच हे संपूर्ण जे लेबर होते, कामगार होते, जे फाउंडेशन उभा करताना जे जमीन खोदतात ते काम सध्या सुरू होतं। त्यामुळे कोणतीही सेफ्टी त्या ठिकाणी दिसून आलेली नाही। खड्ड्यात आतमध्ये असल्यामुळे वरतून जी माती आली त्याच्यावरती लक्ष नव्हतं आणि ते खड्डा खणत असताना कडेचा भाग जीर्ण झाल्यामुळे कुठेतरी संपूर्ण जी माती आहे ती त्यांच्या अंगावरती आल्यामुळे अचानक घडलेली ही संपूर्ण घटना आणि याच्यामध्ये दोघांचा जो आहे तो जागीच मृत्यू झालेला आहे। तिघांवरती अजूनही नायर हॉस्पिटलमध्ये जे उपचार आहेत ते सध्या सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळते। मात्र सेफ्टी किट्स जे आहेत ते यांच्यावरती कोणत्याही पद्धतीचे नव्हते, त्याच्यामुळे हा सुद्धा प्रश्न उपस्थित होत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। गौरी, नक्कीच नंदकिशोर, आपण पुन्हा एकदा ही दृश्य दाखवतोय आपल्या प्रेक्षकांना। भायखळ्यामध्ये ही घटना घडलेली आहे। मातीचा भाग ढासळून कामगारांवर हा मातीचा भाग पडला आणि त्यामध्ये 2 कामगारांचा मृत्यू झालेला आहे, तर इतर जे 3 आहेत त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। नंदकिशोर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।